सकाळ मी भक्ती सांगोलच्या छोट्याशा गावामध्ये राहते. आज खूप उशिरा व्हिडिओ चालू केलाय. 9:15 झालेत आणि उठलो सुद्धा उशिरा. सकाळी 6ला उठून कामानिमित्त बाहेर गेलेत पुण्याला. त्यांना सगळं आवरून दिलं आणि रात्री झोपायला पण 1-1:30 वाजलं होतं सगळं त्यांच्या फाईल वगैरे काढण्यात. आता देवपूजा करते स्वतःचा आवरून. स्वयंपाक आजचा नंदबाईने करून घेतला. तर चला आता कपडे ते पडलेत मला धुवायचेत. अगोदर देवपूजा करून घेऊ. देवपूजेसाठी छान अशी फुलं घेते. जितकी जास्त फुलं तितकी छान देवपूजा. आणि आज कॉलेजमधून राधासुद्धा इकडे येणार आहे. काल मळ्यातल्या घरी गेलती, आज शेतातल्या घरी येणार आहे आपल्याकडे. बाहेर कोण आलंय? लाडू कोण आलंय? आज लवकर आली ग. घरातली सगळी कामं झाली. आता जेवायला जाऊया झाडाखाली. कोण बसले रे? छोटा पापा बसलाय झुळीत. आय पापा उगाच त्या टीव्ही पुढे बसते शाळा बुडवून. झाडाखाली ना जेवायला सकाळचं दुपारचं इतकं छान वाटतं. तर घरात आम्ही जेवतच नाही. तर झाडाखाली मस्त सगळं जेवणाचं. आज तर आम्ही डायरेक्ट कुकरच घेऊन आलेलो आहे, कारण बाहेर गेले होते. त्यामुळे जे आहे ते साधं सिंपल मस्त असं लोणचं, पिकलेले चिक्कू, फोडणीचा भात, खोबरी आंबा हे सगळं आम्ही झाडाखाली घेऊन आलो होतो. आणि इथं बघा दोघाला 2 झोळ्या बांधलेल्या आहेत मस्त असं झोक्यामध्ये. समोर बघा कसं मस्त झोक्यामध्ये आहे. दिलेलं पुरीला ते पुरलं ना, कापूनच नेलेलं पाहिजे. कापून नेला असं नाही बोल. इथं ठेवते कापून. लोणचं घे ग. आम्ही आता जेवतोय. आता बाईचं झालं जेवण. नको का तुला? खातोय. खायचं सुद्धा खा, नाही तर मग फुल डब्यात चपाती आहे त्या मग चपाती चटणी रोल करून आणतात त्याकडे. खायचं असेल तर जा लवकर. तिथे उतरलं गे खाली. छोटं लोणचं. छोटं लोणचं बेबी लोणचं पाहिजे. कुठं आहे का दिदे बेबी लोणचं? थँक्यू. लोणचं आपण बनवलं. काळाला खोड्या करू वाटते ना. पडल बर का खाली. माती नाका तोंडा डोळ्यात माती जाते बाळा. रडवू नको त्याला. दादा गप ना रे. दाद्या गप ना. ती तर का कमी वाटते का तुला? खोड्या करते ना अजून सांगते. समोर पडशील बर का तू. ती पाण्यामध्ये फिश असते बघ. काय म्हणतात का त्याला? पाण्यातल्या काय अप्सरा का काय म्हणतात ग? जलपरी. हा जलपरी सारखं इकडून एक पाय काढून जलपरी सारखा दिसतोय सेम. मला माहित झालं. खाली मासासारखंही असते आणि हा माणूस असते वरलं ते. हा पुडगी. तेच. फायनली आज डीपी आला. हे बघा चढवायचं काम चालू आहे. लाईट चालू होणार आपली आता शेगडी ते. दिवस चुलीवर आणि गॅसवरती स्वयंपाक केला. आता आज होईल आपली डीपी चालू. तरी त्याला वाटते 12 तास काहीतरी चार्जिंग करावी लागते.
जांभळं दाखवते हा, किती जांभळं मोठे झाले. हे बघा जांभळं इतके मोठे झालेत आता. काय झालं लाडू? ग बसा की रे, समू गपणार आहे, रडू नको त्याला. दीदी काय करायला, तुला किरकिर करायला लागली? कसं म्हणते पण किरकिर करू नको. समू काय झालं रे तुला? मला पण तसंच झालंय बघ. फ्रीजचं पाणी प्यायचं, आंबे खायचं, पाण्यात खेळायचं. अलीकडल्या जार मध्ये आणजो जा, दादाची तब्येत बरी नाही आपल्या. उठ माय सुनी, माझ्या छोट्या पायानं पळत जाऊन घेऊन येते. तुझंच काम आहे ना पा आणायचं दररोज. आणतो ना पाणी. नाही येत. खारुताई आणि चिमण्या इतक्या माणसाळलेत ना, हे बघा माणसाच्या अगदी जवळ येऊन झाडाखाली मस्त बसले. आणि चिमण्याचं बघा. आणि ही 9-11 झाले, दोघं तिघं पळाले. राधा, समर्थ आणि सम्राट घरी टीव्ही बघायला. मी प्रॉमिस केलं ना 3-4च्या नंतर टीव्ही लावायचे, बरोबर 2:15ला पळाले. इथं जेवलेलं सामान सगळं इथंच आहे. सकाळी गेली होती कॉलेजला, सोडले तसंच घरी गेली होती, मळ्यातल्या घरी तिच्या मम्मी पप्पाकडं. परत सकाळी आज कॉलेजला गेली, एकच रात्र तिथे राहिली. आज कॉलेज सुटल्यानंतर परत 10:30-11ला अजून तिने मळ्यात इकडे शेताकडे आले आमच्याकडे. तर आज ते आमच्याकडेच राहणार आहे, कारण आहो बाहेर गेलेत. आणि पोरं कसं मला असं किरकिर करतात, करमत नाही पप्पा पप्पा. मग दिदी असली ना, दिदीसोबत छान असं त्यांचा वेळ जातो. आणि तिला सुद्धा इकडं यायला आवडतं, पण मळ्यातून फोन येत होता म्हणून ती मळ्यात गेली होती. आणि सुट्टीचं कायम माझं लग्न झाल्यापासून अंकिता तर काही इकडंच राहत होती पहिलं. येत जात आम्ही जातो येतो, आमचं काही असं नसतं बाबा की जाऊचं आहे, दीरचं आहे, आकडोपणा खडूसपणा. मी आले ना चक्कर मारत असते, ते पुरी येतात, बिंदास्त राहतात, आपलंच घर आहे. त्यांना असं परक्यासारखं वाटतच नाही की ही काका काकी चुलता चुलती, तसलं काही नाही. अंकिता तर लहानाची मोठीच ह्या घरामध्ये झालेली आहे. राधा येत जात असते, आम्ही एकदम मस्त असं छान राहतो. आणि पुरी आल्या ना मला सुद्धा करमतं, खायला प्यायला नवजून आमचं चालूच असतं. आता सुद्धा टी व्ही बघायला गेले, पण सांगून गेल्या काकी 5-6 वाजता भेळ बनवायचे. तर आता पुढे तुम्हाला भेळ सुद्धा बघायला भेटेल. दीदी तुला येऊ देत नव्हती, उन्हात जाऊ नको म्हणत होती. वय अवतार तर असा करतात ना, नुसता माती चिखलात खेळतात. आणि गावाकडे आहेत म्हणून मी कपडे पण जुने घालते, तसं नाही करायचं. दीदी उन्हात जाऊ नको म्हणत होती बाळाला माझ्या. पप्पा कुठं गेले? भू गेले पप्पा आज. येते लवकर येते का? तुला आज कम आलंय? कसं लेकरावाला पण समजतंय. आज नाव काढत नाही, कारण माहितीये ना आज पप्पा गेलेत. माझी परी आहे. सांगितलं पप्पा गेले, आत्यानं सांगितलं उठले ना पप्पा भू गेले. मग पहिला शब्द असतो आई पप्पा कुठं आहे? का खोबडे आंबा का? त्या झाडाखाली साप गेलाय ना, म्हणून पप्पानं कालच आपल्याला 3-4 मोठे खोबरे आंबे काढून दिलेत, परत त्या आंब्याच्या झाडाखाली जाऊ नका म्हणून. आणि हे झोपलेत म्हणून मी लक्ष ठेवायला बसले, आणि तिघं उठून कलटी मारले टीव्ही बघायला. दीदी काय करते? अभ्यास करते का टीव्ही बघते? तू खोत खोत साप साप खोत दाखव. लोणशाय रे बाळा, गेल्या वर्षीच तेवढंच राहिलंय, खतम झालं बाकी सगळं. लोणशाय लोणश खायचंय का तुला? हे आमची कडची रूम आहे, जिथं आम्ही सगळं साहित्य, आणि मी जिथं उभारले ना तिथं आमची चूल होती, समाधान चूल. मी याचा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर टाकलेला आहे. तर हे शेंगाचं पोतं मी कनिंगमधलं काढून ठेवले, आणि लागेल तसं रोज यातल्या शेंगा फोडायला घेतो. कडच्या रूममध्ये ठेवलेला असतो ते. इथं ठेवलाय आपला लसूण. चला, लग्नाची पत्रिका आहे का? कोणाची आहे का? साक्षी का? शेव टाकलाय, कांदा टोमॅटो टाकलाय. काय झालं रे? नीट
त्यानंतर चुरची, त्यानंतर चिंच आणि इडली. तुला देईना गेले का? आता वाजलेत 6 आणि आमची भेळ पार्टी चालली झाडात. मस्त अशी आम्ही घरी भेळ बनवली. चुरमुरे, शेव, कांदा, टोमॅटो, चिंच गुळाचं गरम पाण्यामध्ये टाकून चटणी बनवून ती, आणि मस्त असं सोबत खोबरी आंबा. म्हणजे संध्याकाळी जेवणाचे काही जास्त हे नाही. आणि असं 5 वाजता मुलांना चटपटीत छोट्या भुकासाठी काहीतरी लागतं. आणि समर्थाला आवडती भेळ म्हणून मी बनवते. सगळं साहित्य नसलं तरी जितकं आहे त्याच्यामध्येच आपलं जे आहे ते मस्त अशी चमचमीत बनव. आजकाल खा म्हणलं तर जेवतानाच खाते मी. आता भेळ किचन मध्ये खा. पाण्यात काय तर पडले बघ, वाजलं. भाजी एका दिवशी खरताय पडली, मी काढते. काय पडले रे? खरताय. ती सिंपल पण मस्त अशी चवदार आमची घरगुती भेळ. भेळ खाल्ल्यानंतर आम्ही कॅनलवरती आणि आमचं शेत पूर्ण फेरफटका मारायला चाललोय. तर आम्ही असं दररोजच 5 वाजता जातो बाहेर फिरायला, 5-6 वाजता. पोरं हे सगळेजण तेवढंच पाय मोकळे करणं होतं. घरात बसून दिवसभर बोर झालेले असतात म्हणून. मस्त असं आमच्याकडलं कॅनलचं पाणी. आणि हे बघा आमच्या तुकड्यात पाणी भरलंय, सगळं पूर्ण तुकडं पाण्यानं भरलंय. हे पूर्ण तुकडं भरलंय. बदकं पण आलेत त्याच्यात. कसं भिजले बघ. ही बांध पेटला होता बघ त्या दिवशी. मी दादानं पळून पळून विजवलं. नको, पप्पांना नाही सांगितलं मोटर चालू करायला. कुठं तर दुसरीकडे पाणी जाईल, पाईपलाईन फुटल. ये इकडं, नको जाऊ तिकडं, वायर केबल आहेत सगळ्या. ये तू पण वापस. तळ जाम फुल तिथून मस्त दिसतंय फुलला. ओ पक्षी पक्षी. कुठं पाणी चालू आहे शेततळ्यात. चला, एक फेरफटका मारून आलो आम्ही घराकडे. तेवढंच पाय मोकळे करून भेळ खाल्लेली जिरवून आलो. चिमण्याचा चिवचिवाट. इतकं चिवचिवाट आहे. आपल्या आपल्या घरट्यात वापस आले चिमण्या. आणि चिवचिव बघा जांभळीच्या, चिक्कूच्या आणि आंब्याच्या झाडावरती. चिवचिव कसलं छान ना. चिवचिव चिव 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 चालू आहे. आता किती वाजलेत? 6:45 वाजलेत संध्याकाळचे. आणि सगळ्या आपल्या आपल्या घरट्यात परत आलेत. चिव 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 चिव. चला आपण पण आपल्या घरट्यात जाऊ. टाका आंब्याला. छोटे छोटे कामं करतात पिल्ले माझे. दीदी झोका खेळलेलं बरं वाटे ना बघ. पाणी टाकतोय अंगावर. तू माझ्या टाक. वा, पाणी वाया घालू नको बाळा. पप्पा येईपर्यंत पाणी पुरावं लागतं आपल्याला. पप्पा सांगून गेलेत पाणी सांभाळून वापरा म्हणून. दीदी आधी लेट लावते का लाडू? लाडू कसा लावतोय? लाडू महाग पडलाय. ढकल ढकल दरवाजा. दरवाजाच नाही घेणार त्याला. आत्यानं घातली असेल. आत्या दीदीची लागली. यो बघायला इकडं आले. बाईची बाथरूमची पण लाव की. तिकडली आहे का बघ बरं. टॉयलेट कडली बाहेरला गेलाय. टॉयलेटची लावून उघडं ठेवायचं दार. हमको भी ले लो रे क्रिकेट खेळणे. ये लगा 6 गेला कॅनल मध्ये डायरेक्ट. बॉलिंग करू दे ना. उठ, मी सांगते दीदीला. ए दादू, बाळ बॉलिंग करणार आहे. उठ पिल्या.
पळ पळ. ए थांब ग, बॉल येऊ दे इकडं. हा पळ, बॉलिंग करत पळ पळ पळ. आणून दे समोर. तू तिकडच थांब राधा. इकडं बॉल गेला तर मी आणून देते. हा करा बॉलिंग, 1 नंबर वाली बॉलिंग. यू पकडो पकडो. लांब गेलं तर मी देणार, तिथल्या तिथं देत नसते मी. लगेच मम्मी बॉल आणखी. हा करा करा बॉलिंग करा. दीदीला आउट करा, आउट. यू 10:30 झालेत आणि ह्यांचे चालले इथं मॅच. अडचणीत जाऊ नको.